जेलसी फील होते का एवढ्या मुली त्याच्यावरती प्रेम करतात, त्याचे रील्स असतात? नाही, म्हणजे रील्स वगैरे असतात ते त्याचा काम, म्हणजे तो त्याचा कामाचाच भाग आहे एक प्रकारे म्हणायला गेलं तर. बट मला असं जेलेसी कधी वाटलीच नाही, कारण आधी पण म्हणजे अंजी जे कॅरेक्टर कोमल करत होती ती, किंवा मी त्याच्या सेटवर जाणं माझं जे असतं ना, त्याच्यामध्ये त्या पण माझ्या मैत्रिणी होऊन जातात. सो एक मैत्रिणी सोबत जेलेसी असं हा भाग येतच नाही ना. कॅरेक्टर नाही, मी म्हटलं ऑल ओव्हर असं ना, मुली फॅन्स असतात वर्षा वगैरे, नाही cute नाही cute, नाही तसं तसं नाही. आणि त्याचं कसं, मुली तर आहेच, पण त्याचा एक क्राऊड जो आहे फॅन बेसचा, तो एक वेगळा क्राऊड आहे, जो कदाचित इंस्टाग्राम फेसबुकवर नाहीये. पण आम्ही जेव्हा प्रत्यक्षात कुठे जातो तेव्हा तो मला दिसून येतो की किती लोकांचं प्रेम आहे त्याच्यावर. आणि ती गोष्ट मी काय म्हणतात, मी जेव्हा त्याच्याशी लग्न करायचं हे ठरवलं तेव्हा ही गोष्ट मला माहितीच होती की हा एक फेज आहे, तो येतच असणार, मी तो अवॉइड करूच नाही शकत कुठल्याच बाबतीत. पण शेवटी रात्री तो मला माहितीये की माझ्यासोबतच घरी येणार आहे आणि सगळं सुरळीतच आहे. असं तुम्ही दोघं एवढे क्यूट, खूपच क्यूट आहात. पण ती एक गोष्ट यात सांगायची राहिली तिचा चांगुलपणा आहे. कारण जेव्हा आता बाहेर आपण जातो, लोक ऑफकोर्स ओळखतात, भेटतात, प्रत्येकाची इच्छा असते की अरे हा कलाकार टीव्ही मध्ये पाहिला, आपण त्यांच्याशी बोलूयात, भेटूयात, फोटो काढूयात. तर त्यांच्यासोबत फोटो काढला जातो, म्हणजे ऑटोग्राफचा जमाना गेलाय, पण आता फोटो काढला जातो. आणि आपण नाही म्हणूच शकत नाही, म्हणजे कोणीही असलं तरी. तर तिथे जी चिडचिड होते की तुला सगळ्यांसोबत फोटो काढायचे असतात किंवा तू काढतोस, आणि ज्यावेळी माझ्यासोबत फोटो काढायचा असतात, कुठे आम्ही फिरायला गेलोय, कुठल्या फंक्शनला गेलोय, तर तो माझ्यासोबत तो फोटो काढेल, तुला मला सांगावं लागतं. तुला कधीच नाही वाटत तू माझ्यासोबत फोटो काढलाय किंवा काढलाय. कुठल्याच कधी कधी फंक्शनला विसरून जातो मी. कुठल्याच फंक्शनला, म्हणजे आम्ही आता एवढे फंक्शन घरातले वगैरे केले, पण त्याचे सगळ्यांसोबत फोटो आहेत माझ्या सोबत सोडून. तर ते मला एक असं होतं की काढ ना, ते एक आठवण आहे ना की आपण इथे जाऊन आलो, किंवा कारण ह्या डेली रुटीन मध्ये आता कसं आहे की मेमरीज म्हणून त्या फोटोज असतात. की आता हा कुठे शूटला जरी गेला तरी मी ऍटलीस्ट फोटोज आहेत माझ्याकडे की मी बघत राहीन त्या गोष्टी, किंवा ती आपल्याला लगेच क्लिक नाही होत की आपण इथे गेलेलो किंवा तिथे गेलेलो, पण सगळ्या गोष्टींचे एक एक फोटो जरी असतील ना तर त्या आठवणी आहेत, त्या आपल्यासोबत थ्रू आउट राहतात. असं आहे. आता ते हो, लक्षात सगळ्यांनी याला सांगा प्लीज, कमेंट्स मध्ये पण सांगा की बायको सोबत पण फोटो काढ. मला ही माझी घोर चूक कळून आलेली आता या दोघींच्या साक्षीला मी सांगतो की इथून पुढे मी नक्की फोटो काढत जाईन आणि ते पोस्टही करत जाईन. येस त्याच्यावरती सुद्धा म्हणजे तुमच्यासोबत पण काढू दे, पण माझ्यासोबत पण काढू दे त्यांना. तुमचे फोटोज पण कमी आहेत सोशल मीडियावर. मला असं वाटतं तिचा एक, तुम्ही जेव्हा इन्स्टा अकाउंट चेक केलं तिचं, तेव्हा मला असं कळलं तिने एक फोटो खूप जुना ठेवलाय. तुम्ही असे कुठे कॅफे मध्ये गेले, तुझा बर्थडे आणि तिने पोस्ट केली ती फोटो, आठवतंय का? कॅफे की रेस्टॉरंट आहे, आपण माहीमला गेलेलो, हॅपी बर्थडे स्टार असं कॅप्शन काहीतरी होती. आणि मला असं झालं हिने पोस्ट इतकी जुनी केली, म्हणजे तू असा सुकडा एकदम बापरे. तो काय किस्सा होता? तुमची पहिली भेट होती का ती? नाही, ते रॅन्डम फोटोज होते. बट मला तो एक फोटो कसा आहे की आमचे असे खूप फोटोज आधीपासूनच आहे त्याचं, त्याला असे फोटोज काढायला नाही आवडत, म्हणजे माझ्यासोबत. बाकी सगळ्यांसोबत कसं आहे की माझ्यासोबत म्हणजे तो तेवढा, म्हणजे त्याचं कसं होतं की थ्रू आउट लाईट्स, कॅमेरा, ह्या गोष्टींमुळे आता ऍटलीस्ट त्याचं असं असतं की तू तरी समजून घे ना, तू काय मला फोटो काढायला सांगते, मी तर थ्रू आउट तुझ्या सोबतच असतो. सो ती एक गोष्ट मी समजू शकते. पण माझं पण असं होतं की नाही यार, मला फोटो काढायचे, तू असतोस कॅमेरा सोबत, पण मला तुझ्यासोबत नाही आहेत ना त्या गोष्टी, मी तिथे नसते ना तुझ्यासोबत. असं ती किती मनापासून बोलते, जर ऐक आता यापुढे फोटोज काढ. विचार करेल ह्याच्यावर विचार करण्याचा माझं नेमकं चुकलंय, नाही चुकलं असं नाहीये, बट पण तू फोटोज नाही काढत. नाही काय म्हणतात, मला पूर्वीपासूनच, म्हणजे तुझं माझं सोशल मीडियाचं जरी अकाउंट बघितलं, माझे असे स्वतःचे पण माझे फोटो नाहीये फार, म्हणजे जे काय पडतात मालिकेतले प्रोमो हे ते, कुठे इव्हेंटला गेलो ते तेवढेच, बाकी काय. म्हणजे कुठेही जरी गेलो तरी माझा फोन बाजूला असतो आणि तो सेल्फी काढणं, किंवा आता इथे आलं तर जरा इथे एक फोटो काढ, मग हा भेटलाय तर मला ते नाही होत, म्हणजे जमतच नाही. मला ती कधी सवय पण नव्हती पूर्वीपासून.
त्याच्यामुळे कदाचित आहे आहे, तसं. आता आहे, पण ती बिचारी इतकं पण त्या बिचारीला समजून घे असं माझं कारण माझं म्हणणं आहे. असं प्रत्येक गोष्ट फोटोमध्ये साठवून ठेवण्यापेक्षा आपण आपल्या डोळ्यांनी बघून ती हृदयात साठवून ठेवावी ठीक असं आहे, वाटतं पण तरी मला. काढूया छान आपण सारवासारव केली. छान सारवासारव केलं, मला आवडलंय. फोटोज काढू. तरी फोटोज काढ. काढणार येस काढा. तुम्ही जे नवीन फोन मध्ये नवीन फोटो. येस, नवीन फोन घेतला, नवीन फोन घेतलाय त्यांनी माझ्यासाठी, आयफोन. And I am जरा, too grateful for that. आणि त्यातून छान छान फोटो Yes. काढा. आयफोन आहे, ते बेसिकली फोटोज साठीच घेतलेले आहेत. हा. हा, येस. नाईस मग त्याच्यावर मला नाही आयफोन दे ना, फोटो काढूया. आता आलाय. आहे, चल तर तू आता स्टँड घेऊ शकतेस की माझ्यासोबत फोटो फोटो येणार. काढ. येस.